स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं आर.पी. मराठी स्टोरीज या आपल्या चॅनलवर. आजचा जो भाग आहे तो आपल्या या कथेचा शेवटचा भाग असणार आहे, म्हणून तुम्ही सगळेही उत्साहित आहात. तर चला सुरू करूया आपल्या या कथेच्या शेवटच्या भागाला. इतके दिवस सावलीसारखी त्याच्या मागे फिरणारी, त्याच्या प्रत्येक छोट्या गोष्टीची काळजी घेणारी मंजू अचानक दिवसभर घरात नसल्यामुळे त्याला खरंच घरच रिकामं रिकामं वाटू लागलं होतं. इतके दिवस तिच्याशी भांडणं, चिडवाचिडवी, कुरकुर यातच वेळ जात होता. म्हणून तिची सवय त्याला किती लागली आहे हे त्यालाच कधी कळलं नव्हतं. पण आता ती समोर नसली की वेळच जात नव्हता. तेव्हाच त्याला पहिल्यांदा जाणवलं, ही मुलगी नकळत माझ्या आयुष्याचा भाग बनली आहे. सकाळी म्हणजे त्याची सगळी कामं करून मग शाळेत जायची. त्यानंतर मात्र त्याची आई त्याची काळजी घेत होती. पण तरीही अर्जुनला काहीतरी कमी असल्यासारखं वाटत होतं. काहीच मनासारखं वाटत नव्हतं. पण ते तो कुणालाच दाखवत नव्हता. त्याची चिडचिड मात्र दिवसेंदिवस वाढत होती. आणखी आठवडाभराने त्याच्या हाताचं प्लास्टरही काढलं गेलं, तरी हात पूर्णपणे हलत नव्हता. कपाळावरची आणि पायाची जखम जवळजवळ भरून आली होती. त्यामुळे तो आता नीट चालू लागला होता. नंतरचे दिवस असेच जाऊ लागले. मंजू शाळेत गेली की अर्जुन सुधीरला फोन करून बाहेर जायला लागला. तर मंजू स्वतः पूर्णपणे कामात अडकली होती. ॲडमिशनची धावपळ, शाळेची कामं, कागदपत्र, घरी पोहोचेपर्यंत ती पूर्ण थकून जायची. जेवण करून अनेकदा अर्जुन घरी येण्याआधीच ती झोपून जायची. त्या शनिवारी सकाळी मंजू हळूच स्वयंपाकघरात आली. लता काकू पोळ्या लाटत होत्या. आई, मी जरा माहेरी जाऊन येऊ का? खूप दिवस झाले सगळ्यांना भेटून, तिने संकोचात विचारलं. अगं, त्यात काय विचारायचं? अर्जुनला विचार आणि जा, लताजींनी सहज सांगितलं. मंजूच्या चेहऱ्यावर लगेच हसू आलं. मी विचारून येते मग. ती आनंदानेच वरच्या खोलीत धावत गेली. खोलीत गेल्यावर अर्जुन कुठेतरी बाहेर जायला तयार होताना दिसला. आता त्याचा हातही बराच ठीक झाला होता. मंजू हळूहळू त्याच्या जवळ आली. अर्जुनने आरशातूनच तिच्याकडे पाहिलं. ती दुपट्ट्याचा कोपरा हातात गुंडाळत उभी होती. ते पाहूनच त्याला कळलं, काहीतरी मागायचंय हिला. तो प्रश्नार्थक नजरेने तिच्याकडे पाहू लागला. मला जरा घरी जायचं होतं, मंजू मान खाली घालून म्हणाली. आज मला वेळ नाही, थोडं काम आहे. क्षणभर थांबून तो पुढे म्हणाला. हवं तर तुला सोडून देतो. हं, मंजूने लगेच मान हलवली. तिने खरं तर त्याला सोबत यायला सांगायचं ठरवलंच नव्हतं. फक्त जाऊ देईल का एवढीच भीती होती. म्हणून त्याने स्वतःच सोडतो म्हटल्यावर तिचा चेहरा उजळून गेला. मग पटकन तयार हो, मी निघतोय आताच. हे ऐकताच ती पटकन कपडे बदलायला बाथरूममध्ये शिरली. ती बाहेर आली तेव्हा अर्जुन खोलीत नव्हता. मंजूने घाईघाईने तयार होऊन खाली येताच सोफ्यावर बसलेला अर्जुन तिचीच वाट बघत असल्यासारखा दिसला. शेजारी लताजी बसल्या होत्या. आई, मी जाऊन येते, मंजूने हसत म्हटलं. आता गेलीसच आहेस तर 2 दिवस राहून ये गं, लताजी प्रेमाने म्हणतात. मंजूने नकळत अर्जुनकडे पाहिलं, पण तो काही न बोलता शांत बसला होता. तिने हळूच हसून आईचा निरोप घेतला आणि बुलेटवर बसली. थोड्या वेळाने बाईक तिच्या माहेरच्या गेटजवळ येऊन थांबली. मंजू सावकाश खाली उतरली. अर्जुन तिच्याकडे पाहत म्हणाला. आत येणार नाहीस का म्हणणार आहेस आता? मी मेलोय का? काही प्रॉब्लेम असेल तर तोंड उघडून सांग, उगाच रडून माझं डोकं फिरवू नकोस, अर्जुनने तिचे दोन्ही खांदे धरून हलवत विचारलं. त्याच्या आवाजात चिडचिड होती, पण त्या चिडचिडीत काळजीही मिसळली होती. मंजूने रडतच त्याच्याकडे पाहिलं. डोळे पूर्ण लाल झाले होते. नाक शिंकरत तिने कसाबसा आवाज काढला. तुम्ही मला एकदाही फोन नाही केला. क्षणभर अर्जुन गप्पच झाला. जणू एवढ्या मोठ्या रडण्यामागचं कारण हे असेल याची त्याला अजिबात अपेक्षा नव्हती. 2 दिवस मी वाट बघत होते, एकदा तरी विचाराल म्हणून. मी नसताना तुम्हाला काही फरकच पडला नाही का? तिचं प्रत्येक वाक्य हुंदक्यांमध्ये तुटत होतं. मी तिकडे झोपतही नव्हते नीट, तुमचा फोटो बघत बसायचे. आणि तुम्ही एक फोनसुद्धा नाही केला. अर्जुनच्या चेहऱ्यावरचं रागाचं सावट हळूहळू उतरू लागलं. त्याने नकळत नजर वळवली, कारण ती बोलत असलेला प्रत्येक शब्द खरा होता आणि त्यालाही हे 2 दिवस बेचैन करून गेले होते. मग तू का नाही केला फोन? त्याने थोड्या शांत आवाजात विचारलं. कारण मला वाटलं तुम्हाला आवडणार नाही, ती लगेच उत्तरली. तुम्ही नेहमी रागात असता, काय वाटेल म्हणून मीच थांबले. पुन्हा तिचं रडणं वाढलं. अर्जुनने कपाळावर हात फिरवला. त्याला खरंच काय बोलावं ते सुचत नव्हतं. राजकारणात भाषण देणारा,
लोकांसमोर मुद्दे मांडणारा तो माणूस पण स्वतःच्या बायकोच्या डोळ्यातलं प्रेम समजून घ्यायला मात्र हरवून बसला होता. थोडा वेळ शांतता पसरली. फक्त मंजूच्या हुंदक्यांचा आवाज येत होता. शेवटी अर्जुनने दीर्घ श्वास घेतला आणि हळूच तिच्या जवळ सरकत म्हणाला, ए बस आता. त्याने तिच्या डोळ्यांवरचे अश्रू अंगठ्याने हलकेच पुसले. त्या स्पर्शानेच ती पुन्हा थरथरली. मी फोन करायचा विचार केला होता. त्याने मान खाली घालत कबूल केलं. खूप वेळ फोन हातात घेऊन बसलो होतो, पण काय बोलू हेच कळत नव्हतं. मंजूने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिलं. खरंच? हं. त्याने हलकंसं मान डोलावली. तू नसलीस ना तर घर रिकामं रिकामं वाटत होतं. हे ऐकताच तिच्या डोळ्यात पुन्हा पाणी आलं. पण यावेळी त्या अश्रूंमध्ये दुःख नव्हतं, समाधान होतं. ती काही बोलण्याआधीच अर्जुनने तिचा हात धरून तिला हळूच उभं केलं. आणि एक गोष्ट, तो तिच्याकडे पाहत म्हणाला, असं रडायचं नाही माझ्यासमोर. माझी खरंच फाटते मग. त्याच्या त्या सरळ थोड्याशा अवघडलेल्या कबुलीवर मंजूच्या ओठांवर नकळत हसू उमटलं. ते हसू पाहताच अर्जुनच्या मनात काहीतरी शांत झालं. बाल्कनीतून येणारा गार वारा, दूर मंदिरात चाललेली रात्रीची आरती आणि त्या मंद प्रकाशात एकमेकांसमोर उभे असलेले ते दोघं. पहिल्यांदाच त्यांच्या नात्यातल्या शांततेला शब्द मिळाले होते. आधी सांग, काय झालंय नेमकं? अर्जुनने पुन्हा विचारलं. आधी आवाज शांत होता, पण ती पुन्हा काही न बोलता निघून जायला लागली तसं त्याने तिचा हात पकडला. माणसाला नको त्या सवयी लावून स्वतः कुठे गायब झालाय हा? स्वतःशीच पुटपुटत मंजू कधी इकडे तर कधी तिकडे वळत होती, पण झोप काही येत नव्हती. शेवटी वैतागून ती उठून पलंगावर बसली. घडलं असं होतं की त्या रात्रीनंतर रोज अर्जुनच्या मिठीतच झोपायची तिला सवय झाली होती. तो जवळ नसला की झोपच लागत नव्हती तिला. आधीसारखाच त्याचा राग, ओरडणं सगळं होतं, पण त्या डोळ्यातलं प्रेम आता ती ओळखायला लागली होती. घरी आल्यावर फ्रेश होऊन अर्जुनला कुणाचा तरी फोन आला आणि तो अंगणात जाऊन बोलत बसला. एकदा मंजू बाहेर डोकावून पाहून आली होती. कुणावर तरी तो चांगला चिडलेला दिसत होता. मग तिने झोपायचा प्रयत्न केला, पण काही उपयोग झाला नाही. शेवटी न राहून ती पुन्हा बाहेर आली. दार उघडताच तिला अंगणातल्या जुन्या झोपाळ्यावर पडलेला अर्जुन दिसला. गावाकडच्या घरात जसा लाकडी झोपाळा असतो ना, तसाच, त्यांच्या वाड्याच्या ओट्याजवळ बांधलेला. जावं की नको? क्षणभर ती थांबली, पण झोप उडालीच आहे म्हटल्यावर दुसरा विचार न करता ती त्याच्याजवळ जाऊन उभी राहिली. झोपायला येणार नाहीस का? मंजूचा आवाज ऐकताच त्याने डोळ्यांवरचा हात बाजूला केला आणि तिच्याकडे पाहिलं. तू झोप, मी येतो थोड्या वेळात, तो सहज म्हणाला, पण तरीही ती तिथेच घुटमळत उभी होती. मी इथे बसू का? थोड्या संकोचानेच तिने विचारलं, कारण अनुने एकदा सांगितलेलं तिला आठवत होतं. अर्जुन त्या झोपाळ्यावर कुणालाही बसू देत नाही. अर्जुन काही क्षण तिच्याकडे पाहत राहिला. त्याच्या उत्तराची ती किती आतुरतेने वाट पाहते हे तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होतं. नाही, त्याने सरळ उत्तर दिलं. क्षणात तिचा चेहरा उतरला. कदाचित तो हो म्हणेल असं तिला वाटलं होतं. डोळ्यात पाणी तरळलं आणि ती वळून निघाली. इकडे येऊन झोप. त्याचा आवाज कानावर पडताच ती दचकून मागे वळली. काय? इकडे ये ना, झोप म्हणतोय. त्याच्या त्या नेहमीच्या रुबाबदार आवाजावर ती पटकन जाऊन त्याच्या शेजारी आडवी झाली. पुढच्या क्षणी अर्जुनने तिला अलगद स्वतःच्या छातीवर ओढून घेतलं. क्षणभर मंजूचा श्वासच अडला. ज्या झोपाळ्यावर बसायची सुद्धा परवानगी नव्हती, त्याच झोपाळ्यावर आज ती त्याच्या मिठीत होती, स्वतःच्या माणसाच्या उभेत. मन भरून आलं तिचं. काही विचारायचं आहे का तुला? अर्जुनने शांतपणे विचारलं. ती थोडीशी वर पाहत म्हणाली, अनु म्हणाली होती, तू कुणालाच या झोपाळ्यावर बसू देत नाहीस. मग मला का? क्षणभर अर्जुन शांत झाला. माझी आजी मला सगळ्यात जास्त प्रिय होती. त्याच्या ओठांवर हलकीशी स्मित रेषा उमटली. असाच तिच्या मांडीवर डोकं ठेवून मी झोपायचो. रात्री झोपताना गोष्टी सांगायची मला. खूप जीव होता तिच्यावर. मंजू शांतपणे त्याचं बोलणं ऐकत होती. मी 13 वर्षांचा होतो तेव्हा अचानक हार्ट अटॅकने ती गेली. तेव्हा काय होतं हेच कळत नव्हतं मला. खूप तुटलो होतो मी. त्याचा आवाज हळूहळू भरून येत होता. तेव्हा या झोपाळ्यावर येऊन पडायचो. असं वाटायचं आजी जवळ आहे. तिच्या मांडीवर डोकं ठेवून झोपलोय मी. मग हळूहळू ही जागाच माझी झाली. आनंद असो किंवा दुःख, मी इथेच येऊन पडायचो. त्यामुळे नंतर कोणालाच इथे बसू दिलं नाही. मंजूने त्याच्या डोळ्यातलं पाणी पाहिलं आणि नकळत तिचा हात त्याच्या छातीवर घट्ट झाला. पण तरीही तिच्या मनातला प्रश्न तसाच होता. मग मला का परवानगी दिलीस?
हे ऐकताच अर्जुनच्या ओठांवर हलकीशी खोडकर स्मित उमटलं. काहीही न बोलता त्याने तिला अजून जवळ ओढलं आणि त्या मिठीतच तिला तिचं उत्तर मिळालं. काही क्षण शांततेत गेले. मग नेहमीप्रमाणे मंजूने पुन्हा तोच प्रश्न विचारला. आता तरी माझ्यावर प्रेम आहे ना? गेल्या काही दिवसात ती हा प्रश्न वारंवार विचारायची. आजही तितक्याच आतुरतेने ती त्याच्याकडे पाहत होती. अर्जुन तिच्या चेहऱ्याकडे बघत राहिला आणि नेहमीसारखंच त्याच्या ओठांवर मिश्किल हसू उमटलं. आताही आवडतेसच, असं म्हणत अर्जुनने डोळ्याच्या कोपऱ्यातून तिच्याकडे पाहिलं. मंजूचे रुसून फुगलेले गाल आणि पुढे आलेले ओठ पाहताच त्याला हसू आवरेना. ओठ चावून कसंबसं त्याने हसू दाबलं. गेल्या काही दिवसात हे उत्तर ती कित्येकदा ऐकत होती, त्यामुळे आता तिला फारसं वाईट वाटलं नाही. पण अचानक काहीतरी आठवल्यासारखी ती त्याच्याकडे वळली. मग मी दिलेलं पत्र अजून कपाटात जपून का ठेवलंस? आज साफसफाई करताना दिसलं मला, तिने भुवई उंचावत विचारलं. अर्जुन हसला. माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच कोणीतरी प्रेमपत्र दिलं होतं, तेही एका शिक्षिकेने. मग जपून ठेवायला नको का? हं, मंजूने ओठ वागडे करत नाराजी दाखवली. खरंच ग, पहिल्यांदाच कोणीतरी पत्र दिलं मला. त्याच्या त्या सुरावरती थोडी दचकलीच. खरंच? म्हणजे याआधी कुणी तुला प्रपोजच केलं नव्हतं? ती आश्चर्याने विचारत होती. तसं नाही, खूप जणींनी सांगितलं होतं, पण पत्र कुणी दिलं नव्हतं. हे ऐकताच मंजूच्या चेहऱ्यावर थोडीशी जळफळाट उमटली. मग कधी कुणावर प्रेमच नाही झालं तुला? ती त्याच्याकडे निरखून पाहत म्हणाली. प्रेम? अर्जुनने हनुवटीला हात लावत विचार केल्यासारखं वर पाहिलं. ते पाहून मंजूचं हृदय नकळत जोरात धडधडू लागलं. सांग ना, ती पुन्हा हळू आवाजात म्हणाली. नाही, खरं सांगायचं तर कधी वाटलंच नाही. ते ऐकताच तिच्या मनाला कुठेतरी दिलासा मिळाला. म्हणजे आजवर नाही? नाही, मला त्यात फारसा इंटरेस्टच नव्हता. का बरं? तिचे प्रश्न काही संपत नव्हते. माहीत नाही, पण कधी तसं वाटलं नाही आणि आता वाटणारही नाही. मिशा पिळत तो तिच्याकडे पाहून म्हणाला. त्याच्या त्या नजरेने आणि आवाजाने मंजूचा जीवच घाबरून गेला. तिने पटकन नजर दुसरीकडे वळवली, पण तिच्या छातीतली धडधड काही थांबत नव्हती. काय हो टीचर, खूप घाम फुटतोय तुम्हाला? अर्जुनचा आवाज आता अगदी मऊ झाला होता. तो तिच्या कपाळावर आलेल्या छोट्या केसांच्या पटा अलगद बाजूला करू लागला, पण त्यामुळे मंजू अजूनच गोंधळली. तिचे डोळे इकडे तिकडे भिरभिरू लागले. असं घाबरायला मी काही केलं नाही अजून. तो तिच्या कानाजवळ हलकेच कुजबुजला. त्याच्या बोटांनी कपाळावरून सरकत तिच्या नाकाच्या टोकाला स्पर्श केला. तिथून खाली ओठांजवळ आलेल्या घामाच्या थेंबांना त्याने स्वतःच्या ओठांनीच अलगद टिपलं. क्षणात मंजूच्या अंगातून एक शिरशिरी गेली. तिचे डोळे नकळत मिटले. तिच्या त्या निरागस अवस्थेकडे पाहताच अर्जुनचाही श्वास जड झाला. त्याच्या आत काहीतरी उसळून उठत होतं. घामाने ओलसर झालेला तिचा चेहरा, मिटलेल्या डोळ्यातली हलकी कंपने, त्याच्या छातीवर टेकलेला तिचा धडधडता श्वास, सगळंच त्याला वेड लावत होतं. हळूहळू तो तिच्या अधिक जवळ झुकला. त्याचा उष्ण श्वास चेहऱ्यावर जाणवताच मंजूची बोटं त्याच्या केसात घट्ट अडकली. तिचं संपूर्ण शरीर थरथरत होतं. क्षणभर दोघांचाही श्वास एकमेकात मिसळला आणि पुढच्या क्षणी अर्जुनचे ओठ तिच्या गुलाबी ओठांवर अलगद टेकले. मंजूचे डोळे मोठे झाले. ना तिला त्याला दूर ढकलता येत होतं, ना परत प्रतिसाद देता येत होता. अर्जुन तिच्या ओठांचा पहिल्यांदाच गोडवा अनुभवत होता. अगदी सावकाश, जपून, कुठेही दुखावणार नाही अशा कोमलतेने तो तिच्या वरच्या आणि खालच्या ओठांवर चुंबन घेत होता. त्या स्पर्शात काहीतरी इतकं शांत, इतकं प्रेमळ होतं की काही क्षणांतच मंजू त्यात विरघळून गेली. तिचे डोळे पूर्ण मिटले. किती वेळ तो तसाच तिच्या ओठात हरवून राहिला त्यालाही कळलं नाही. पण श्वास अडकू लागल्यावर मंजूने नकळत त्याच्या पाठीवर नखं रवली. तिची अवस्था लक्षात येताच अर्जुन अनिच्छेने तिच्यापासून दूर झाला. कपाळ कपाळाला टेकवत तो काही क्षण तिच्या जवळच थांबला. मंजू अजूनही धापा टाकत स्वतःला सावरायचा प्रयत्न करत होती. तिला त्याच्याकडे पाहायलाही लाज वाटत होती. तिचे गाल पूर्ण लाल झाले होते. अर्जुनची ही अवस्था काही वेगळी नव्हती. पहिल्यांदाच अनुभवलेल्या त्या भावने तोही हरवून गेला होता. शेवटी काहीही न बोलता त्याने तिला पुन्हा मिठीत घेतलं आणि त्या शांत रात्रीत दोघंही एकमेकांच्या उभे तसेच पडून राहिले. पायऱ्या उतरतानाच कारचा मोठा हॉर्न ऐकू आला. त्या आवाजावरूनच समजत होतं की अर्जुनचा संयम आता संपलाय आणि त्याच्या चेहऱ्यावरचा राग कसा असेल याची कल्पनाच मंजूला आली. आई, झालं का अजून? नाहीतर आपल्याला सोडूनच जाईल तो. स्वयंपाकघरात काहीतरी डबे, फराळाच्या पिशव्या बांधत असलेल्या लता आईला ती म्हणाली.
जाऊ दे, त्याला जायचं असेल तर. आपण रिक्षाने जाऊ. तू आधी हे सगळं गाडीत ठेव, आई निवांतपणे म्हणाली. मंजूने एकदा आईकडे पाहिलं आणि पटकन बाहेर आली. हळूच मान वाकवून तिने कारमध्ये डोकावून पाहिलं. अर्जुन चिडून घराकडे पाहत बसला होता. त्याचा तो चेहरा पाहून तिच्या नकळत घोट भरला गेला. डिक्की उघडशील का? ती अगदी हळू आवाजात म्हणाली. कुठे होतीस इतका वेळ? वेळ दिसत नाही का तुम्हाला? माणसाला वेठीच धरणं म्हणजे काहीही झालं, तो चिडून बोलला. हे ठेवायचं होतं, तिने हातातली पिशवी दाखवत कसंबसं उत्तर दिलं. तो पुन्हा काहीतरी पुटपुटला आणि जोरात डिक्की उघडली. मंजूने पटकन सामान ठेवलं. तोपर्यंत लता आई ही बाहेर आली होती. अर्जुन त्यांच्याकडे रागाने पाहत होता. स्टेअरिंगवर त्याचा हात घट्ट दाबला जात होता. खरं तर दोघींनाही कळत होतं की त्या खूप उशीर झाल्या होत्या. आई मागच्या सीटवर बसली. मंजूही तिच्या शेजारी बसली. अर्जुनने दोघांकडे कटाक्ष टाकला आणि गाडी भरधाव निघाली. त्याचा सगळा राग त्या स्पीडमध्ये स्पष्ट दिसत होता. गाडी थेट अनुच्या घरी येऊन थांबली. कालच अनुने फोन करून गोड बातमी दिली होती की ती आई होणार होती. घरात सगळेच खूप खुश झाले होते. म्हणून तिच्यासाठी लता आईने काही खास पदार्थ बनवले होते आणि सगळेजण तिला भेटायला आले होते. गाडीतून उतरताच दीपकदादाची आई दारातून बाहेर येताना दिसली. त्यांना हसून नमस्कार करत ते आत गेले. तर दीपकदादा छोट्या अल्लूला घेऊन बाहेर येत होता. अनु कुठे आहे? लता आईने विचारताच खालील खोलीतून अनु बाहेर आली. मग सुरू झाला तिच्यासाठी आणलेल्या पदार्थांचा कार्यक्रम. मंजूने नकळत अर्जुनकडे पाहिलं. तो दीपकदादाशी काहीतरी बोलत होता. ती मग तिथेच बसलेल्या आजींजवळ जाऊन गप्पा मारत बसली. बाजूच्या सोफ्यावर आई, अनु आणि बाकीचे सगळे होते. आज इथून जेवण करूनच जायचं हे नक्की होतं. काय लता, आता पुढच्या वेळी आम्ही तुमच्याकडे अशी गोड बातमी ऐकायला कधी येतोय बरं? दीपकदादाच्या आईने हसत विचारलं. लताजींनी हसून मंजूकडे पाहिलं. अजून वेळ आहे हो. पण आजींनी मात्र मंजूच्या गालावरून हात फिरवत म्हटलं, जास्त वेळ लावू नकोस ग बाळा. पहिल्यांदा मंजूला काही समजलंच नाही, पण पुढच्या क्षणी अर्थ लक्षात येताच ती दचकली. तिने घाबरत अर्जुनकडे पाहिलं. तो मात्र तिच्याकडेच बघत बसला होता. त्याच्या नजरेवरूनच तिला समजलं सगळं त्याने ऐकलं होतं. क्षणात तिच्या चेहऱ्यावर लाज, संकोच, गोंधळ सगळंच आलं. मधून मधून ती त्याच्याकडे चोरून पाहत होती, पण प्रत्येक वेळी तो तिलाच पाहताना दिसत होता. त्या नजरेत आज काहीतरी वेगळंच होतं. त्या रात्रीच्या पहिल्या चुंबनानंतर त्यांच्यात तसं काही पुन्हा झालं नव्हतं. मंजू अजूनही त्याच्याकडे नीट पाहायला सुद्धा लाजायची, पण अर्जुन मात्र अगदी सहज वागत होता. फक्त काही रात्री तिला मिठीत घेताना गालावर हलकंसं चुंबन द्यायचा. पण आजची त्याची नजर वेगळीच होती. ती नजर जाणवताच मंजूचे गाल पुन्हा लाल झाले. घरी परततानाही आणि घरी आल्यानंतरही तीच अवस्था होती. म्हणूनच खोलीत जाऊन कपडे बदलण्याऐवजी ती मुद्दाम स्वयंपाकघरात थांबली. अनुच्या घरून आणलेलं जेवण बाबांना वाढून दिलं. जेवण झालं, आवराआवरी झाली, तरीही ती तिथेच उभी राहिली. त्याच्या त्या नजरेला सामोरं जायची हिंमत होत नव्हती. काय ग, इथेच उभी आहेस? जा कपडे बदलून झोप, लता आई पाणी भरताना म्हणाली. मी पाणी घेते, असं म्हणत मंजूने मुद्दाम दुसऱ्या बाटलीत पाणी भरलं आणि खोलीकडे निघाली. जितक्या हळू चालता येईल तितक्या हळू ती चालत होती. दाराजवळ येऊन ती थांबली. काही क्षणांनी हळूच दार उघडून पाहिलं. आत कुणी दिसलं नाही म्हणून ती पटकन आत आली आणि पाण्याची बाटली टेबलावर ठेवली. कुठे गेलेत हे, ती मनात म्हणत होती. इतक्यात बाल्कनीचं दार उघडलं आणि अर्जुन आत आला. त्याच्या चेहऱ्याकडे पाहताच मंजूला कळलं तो मुद्दामच बाहेर थांबला होता. त्याची नजर सरळ तिच्यावर स्थिरावली. क्षणात ती घाबरून कपडे उचलत बाथरूममध्ये शिरले. दार लावून त्यालाच टेकून उभी राहिली आणि रोखून धरलेला श्वास सोडला. देवा, ही नजर काहीतरी वेगळंच सांगते आज. तिने नकळत छातीवर हात ठेवला. मग मुद्दाम भरपूर वेळ घेत तिने कपडे बदलले. प्लाझो आणि साधा टॉप घालून ती बाहेर आली. बाहेर येताच तिला अर्जुन पलंगावर उलटा पडलेला दिसला. ते पाहूनच तिच्या जीवात जीव आला. ती अगदी आवाज न करता दार बंद करून अलगद पलंगावर झोपली आणि लाईट बंद केली. पण पुढच्या क्षणी तिचं संपूर्ण शरीर थरारलं. लाईट बंद होताच कोणीतरी तिला जोरात स्वतःकडे ओढलं होतं. त्याचा हलका ओलसरचा आवाज कानाजवळ ऐकताच मंजूच्या अंगातून एक शिरशिरी गेली. हृदयाची धडधड इतकी वाढली होती की शब्दही फुटेनात. काय ग, एवढी गप्प का झालीस? त्याने हळूच विचारलं. त्याच्या जवळिकीने ती अजूनच गोंधळली. लाज, संकोच, आनंद सगळं एकत्र तिच्या चेहऱ्यावर उमटलं होतं.
माझी भीती वाटते का तुला? तो हसत कुजबुजला. मंजूने पटकन मान हलवून नाही असं सूचित केलं, पण तिच्या डोळ्यातला संकोच अजूनही स्पष्ट दिसत होता. क्षणभरात त्याने तिला अलगद स्वतःकडे वळवलं. खोलीतल्या मंद प्रकाशात दोघे एकमेकांकडे शांतपणे पाहत राहिले. शब्दांची गरज नव्हती. त्यांच्या नजरेतच खूप काही बोललं जात होतं. मंजूने नकळत डोळे मिटले. अर्जुनच्या चेहऱ्यावर हलकंसं स्मित उमटलं. तो तिच्या अधिक जवळ आला, पण त्या जवळीकीत घाई नव्हती, फक्त जपणूक होती, प्रेम होतं. तिच्या चेहऱ्यावर आलेले विस्कटलेले केस त्याने अलगद बाजूला केले. ती अजूनही धडधडत्या मनाने त्याच्याजवळ पडून होती. हळू आवाजात तो म्हणाला, माझी सखी होशील का? या अर्जुनची कायमची साथ देशील? ते ऐकताच मंजूच्या डोळ्यात नकळत पाणी आलं. इतक्या दिवसांचं तिचं मनातलं प्रेम, तिची आतुरता, तिची वाट पाहणं, जणू त्या एका वाक्यात उत्तर मिळाल्यासारखं वाटलं तिला. ती काही बोलली नाही. फक्त हलक्या हसण्यातून, ओलावलेल्या डोळ्यांतून तिने तिचा होकार सांगितला. अर्जुनने प्रेमाने तिच्या कपाळावर चुंबन दिलं. त्या स्पर्शात आश्वासन होतं, आपलेपणा होता, आयुष्यभराच्या सोबतीची चाहूल होती. मग तिच्या डोळ्यांवर, गालांवर त्याने हळुवार प्रेमाची ऊब ठेवली. मंजूने डोळे मिटून ते सगळं मनापासून स्वीकारलं. त्या रात्री त्यांनी शब्दांपेक्षा भावना अधिक अनुभवल्या. एकमेकांवरचा विश्वास, जपणूक आणि मनाने अधिक जवळ येणं. एकमेकांच्या सोबतीत अनेक दिवसांची दुरावलेली भावना जणू शांतपणे विरघळत गेली. रात्र गडद होत गेली तशी दोघंही अधिक शांत झाले. शेवटी अर्जुनने तिला अलगद जवळ घेतलं. तिच्या कपाळावर पुन्हा एक प्रेमळ स्पर्श ठेवला आणि तिला स्वतःच्या मिठीत सामावून घेतलं. त्या मिठीत सुरक्षितता होती. त्या शांत क्षणी दोन मनं एकमेकांच्या साथीत निवांत धडधडत राहिली. ए ग, तू मुद्दाम संधीचा फायदा घेतेस ना? अशी अवस्था नसती ना तुझी, तर तुला मी चांगलंच सुनावलं असतं. पण थांब, बाळ झाल्यावर बघ तुला, सगळ्याचा हिशोब चुकता करतो मी, अर्जुन चिडल्यासारखा म्हणाला. मंजूने लगेच रडवेला चेहरा केला. तुम्हीच ना आधी माझ्या मागे फिरवलत. आता मी थोडा हट्ट केला तर एवढं काय? प्रेम मी आधी व्यक्त केलं होतं, मग थोडे लाड तर सहन करावे लागणारच, ती नाक मुरडत म्हणाली. ते ऐकताच अर्जुनने दात खात तिच्याकडे पाहिलं. आता या गोष्टीसाठी मध्यरात्री रडायचं नाही हं. स्वतःच सवय लावली मी तुला, आता भोगतोय. शेवटचं वाक्य त्याने स्वतःशीच पुटपुटलं. मग गाडीची चावी घेत तो बाहेर निघून गेला. तो जाताच इतका वेळ निरागस चेहरा करून उभी असलेली मंजू खुदकन हसली. तिने अलगद स्वतःच्या पोटावर हात ठेवला. तुझ्या बाबांनी आईला खूप फिरवलंय आणि खूप त्रास दिला आधी, म्हणून हा छोटासा बदला. आणि आता तरी तो मला काही बोलणार नाही. 5 महिन्यांची गरोदर होती मंजू. त्यांच्या प्रेमाची छोटीशी खूण आता तिच्या कुशीत वाढत होती. सुरुवातीला तिला खूप उलट्या त्रास होत होता, पण आता ती बरी होती. मात्र तिचे हट्ट दिवसेंदिवस वाढत होते. रात्री असो वा पहाट, तिला जे खायची इच्छा होईल ते ताबडतोब हवं असायचं. आणि अर्जुन तिला या दिवसात जास्त काही बोलणार नाही याची तिला खात्री होती. खरं तर रेश्मा म्हणायची तसं. पूर्वी मंजू अर्जुनच्या मागे फिरायची, आता अर्जुन तिच्या मागे फिरत होता. अर्जुनलाही हे सगळं मनापासून आवडत होतं. फक्त तिचे मध्यरात्रीचे भयानक येणारे खाण्याचे हट्ट पाहून तो वरून थोडा रागवायचा, पण शेवटी तिला हवं ते आणून द्यायचाच. त्या रात्रीही तो तिच्यासाठी गरम टट्टू डोसा घेऊन आला होता. मंजू इतक्या आवडीने खात होती की अर्जुन तिला पाहतच बसला. खाण्यात रमलेली ती अगदी लहान मुलीसारखी दिसत होती. तू खरंच टीचर आहेस ना? बेडवर बसून तो हसत म्हणाला. मंजूने लगेच संशयाने त्याच्याकडे पाहिलं. नाही म्हणजे? तुझे हे सगळे लाड हट्ट बघून विचारलं. तो म्हणताच तिने ओठ फुगवले आणि पुन्हा खाण्यात गुंतली. थोड्या वेळाने अर्जुन पुन्हा म्हणाला, अगं पुढच्या आठवड्यात तुझ्या त्या एकुलत्या एक मैत्रिणीचं लग्न आहे ना? काय गिफ्ट द्यायचं ठरवलंय मग? तो मुद्दाम चिडवत बोलतो हे समजताच मंजूने त्याच्याकडे रागाने पाहिलं. तुम्हाला रेश्मा आवडत नाही ना? मग तिच्याबद्दल काही जाणून घ्यायची गरज नाही, ती नाराजीने म्हणाली. मला ती आवडत नाही असं नाही गं, पण ती माझ्याशी ज्या पद्धतीने बोलते ना, ते ऐकलं की मला चिडचिड होते, अर्जुन म्हणाला. अहो, तिची बोलायची स्टाईलच तशी आहे, ती गंमत करते. मंजू लगेच मैत्रिणीची बाजू घेत म्हणाली. म्हणजे ती खरंच माझी टिंगल करत नाही म्हणायचं? तो मुद्दाम गंभीर चेहरा करत म्हणाला. मंजूने काही उत्तर दिलं नाही. ती शांतपणे खात राहिली. काहीही असो, मला त्या बिचाऱ्या मुलाची दया येते. रेश्माशी लग्न म्हणजे मोठंच संकट आहे, अर्जुन पुन्हा चिडवत म्हणाला. माझी रेश्मा खूप गोड आहे,
मंजू लगेच त्याच्या बोलण्यावर नाराज झाली. हो हो, फारच निरागस आहे ती, तो हसत म्हणाला आणि मग दोघांचं पुन्हा नेहमीसारखंच छोटंसं भांडण सुरू झालं. खरं तर रेश्माला मुद्दाम चिडवून मंजूला राग आणणं हे अर्जुनचं नवीन आवडतं काम झालं होतं. पूर्वी त्याच्याशी बोलायलाही घाबरणारी मंजू आता तो चांगल्या मूडमध्ये असेल तर त्याच्याशी मनमोकळेपणाने बोलू लागली होती. असं करत करत दिवस सरत गेले आणि अखेर रेश्माच्या लग्नाचा दिवस उजाडला. मंजू गरोदर असल्यामुळे आदल्या दिवशीच अर्जुन सोबत येऊन गेली होती. तरी आजही ती लग्नाला आली होती. मी सांगितलेलं काही विसरली नाहीस ना? मैत्रीण दिसली म्हणून धावत पडत फिरायचं नाही, सांभाळून राहायचं. काही झालं तर लगेच मला फोन करायचा. मी कामात असेन तर लगेच येता येणार नाही, म्हणून आईजवळच थांबायचं. मंडपाच्या बाजूला तिला उभं करून अर्जुन तिला पुन्हा पुन्हा सूचना देत होता. मंजूने हसत मान हलवली. तो कामात निघून गेल्यावर ती थेट नवरीच्या खोलीत गेली. नटून थटून तयार झालेली रेश्मा पाहताच मंजूच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. ती पटकन तिच्याजवळ गेली आणि घट्ट मिठी मारली. नंतर हातातला छोटासा गिफ्ट बॉक्स तिच्या हातात दिला. रेश्माने कुतूहलाने बॉक्स उघडला आणि तिचे डोळे चमकले. त्यात सुंदर डायमंडचा लॉकेट होतं. त्यावर रेश्मा आणि जयदेवच्या नावाची पहिली अक्षरं कोरलेली होती. क्षणात रेश्माने आनंदाने पुन्हा मंजूला मिठी मारली. थोड्याच वेळात वरपक्ष आला आणि रेश्माला मंडपात नेण्यात आलं. मंडपात एकत्र बसलेल्या त्या दोघांकडे पाहताना मंजूचं मन भरून आलं. तेवढ्यात कुणाचा तरी हात तिच्या खांद्यावर येऊन विसावला. तो अर्जुनचाच होता. ती शांतपणे त्याच्याजवळ सरकली. जयदेव, रेश्माचा नवरा, नुकताच त्यांच्या शाळेत शिक्षक म्हणून रुजू झाला होता. अगदी साधा शांत स्वभावाचा माणूस. घर दूर असल्यामुळे इथे भाड्याच्या घरात राहत होता. मंजूसारखी अजिबात नव्हती रेश्मा. तिला जयदेव आवडला आणि तिने आधीच जाऊन त्याला प्रेमाची कबुली दिली. तिला कसलीच भीती नव्हती. जयदेवने सुरुवातीला नकार दिला, पण ती हट्टाने त्याच्या मागे फिरत राहिली आणि शेवटी त्याने होकार दिलाच. दोघांच्याही घरी मग बोलणी झाली आणि अगदी अरेंज मॅरेजसारखं सगळं ठरलं. पुढचं सगळं खूप पटकन घडलं. पाठवणीची वेळ आली आणि मग मंजू आणि रेश्मा एकमेकींना मिठी मारून रडू लागल्या. एकाच शाळेत असल्यामुळे आत्तापर्यंत रोज भेटायच्या, पण लग्नानंतर जयदेवसोबत ती दुसऱ्या गावाला जाणार होती. पुढे भेटणं इतकं सहज राहणार नव्हतं. मैत्रिणीपेक्षा जास्त त्या बहिणीसारख्या होत्या. दोघींचं रडणं काही थांबेना. शेवटी अर्जुनच मध्ये आला आणि मंजूला हलकेच बाजूला केलं. मंजू डोळ्यात पाणी आणून रेश्माकडे पाहत राहिली. तिचं प्रेम तिच्यासोबत निघून जात होतं आणि मंजू स्वतःच्या प्रेमाच्या साथीने ते पाहत उभी होती. क्षणभर तिच्या मनात आलं, रेश्मा नसते तर कदाचित अर्जुन तिच्या आयुष्यात आला असता का? पुढचे दिवस आणि महिनेही भराभर गेले. मध्ये रेश्मा आणि जयदेवला घरी जेवायला बोलावलं होतं. सगळं अगदी आनंदात सुरू होतं. 7वा महिना लागल्यावर मंजूला माहेरी आणलं गेलं. अर्जुन जवळजवळ रोजच तिला भेटायला जायचा. इतके दिवस दूर राहणं दोघांनाही कठीण जात होतं. डिलिव्हरीच्या साधारण 2 आठवड्या आधी एका रात्री अचानक मंजूला वेदना सुरू झाल्या. मनू, बाबा आणि आई तिला घेऊन ताबडतोब हॉस्पिटलला गेले. ते पोहोचले तोपर्यंत अर्जुन आधीच तिथे आला होता. लेबर रूममध्ये नेतानाही मंजूने त्याचा हात घट्ट पकडून ठेवला होता. दार बंद होण्याआधी अर्जुनने सगळ्यांसमोर तिच्या कपाळावर अलगद चुंबन दिलं. वेदनांमध्येही मंजू त्याच्याकडे पाहून हसली. त्यानंतरचा प्रत्येक क्षण अर्जुनसाठी अस्वस्थ करणारा होता. तो सतत लेबर रूम समोरच उभा होता. वेळ जसजसा पुढे जात होता तसतसं त्याचा ताण वाढत होता. घरचे सगळे त्याला धीर देत होते, पण प्रत्येक प्रसंगी खंबीरपणे उभा राहणारा अर्जुन आज मात्र पूर्णपणे घाबरला होता. थोड्या वेळाने एक नर्स छोटंसं बाळ घेऊन बाहेर आली. अर्जुन अक्षरशः धावत तिच्याजवळ गेला. मुलगा झालाय हे ऐकताच त्याच्या चेहऱ्यावर आनंद चमकला. त्याने प्रेमाने बाळाला हातात घेतलं आणि त्याच्या छोट्या पावलांवर हलकसं चुंबन दिलं. आई ठीक आहे, थोड्या वेळात रूममध्ये शिफ्ट करू. नर्सच्या त्या शब्दांनीच त्याच्या जीवात जीव आला. काही वेळाने मंजूला रूममध्ये आणलं गेलं. प्रचंड वेदना सहन करून आपल्या बाळाला जन्म देऊन थकलेली ती त्याला दिसली आणि त्या क्षणी अर्जुनच्या मनात तिच्याबद्दल इतकं प्रेम, आदर आणि जिव्हाळा दाटून आला की तो काही क्षण शांतच तिच्याकडे पाहत राहिला. 3 महिन्यांनंतर एका बाजूला तिचं बाळ, दुसऱ्या बाजूला तिचं जग असलेला अर्जुन. दोघांच्या मिठीत विसावलेली मंजू शांतपणे डोळे मिटून पडली होती आणि तिच्या मनात फक्त एकच प्रार्थना होती, देवा, हे सुख असंच कायम राहू दे. कानाजवळ हलकासा आवाज आला तशी मंजूने अर्जुनच्या छातीवरून मान वर केली. झोपली नाहीस अजून? ती हळूच विचारत त्याच्याकडे पाहू लागली. अर्जुनने काही उत्तर दिलं नाही, फक्त डोळे उघडून तिच्याकडे पाहिलं.
काही क्षण तो तसाच तिच्या चेहऱ्याकडे पाहत राहिला आणि मग अगदी शांत आवाजात म्हणाला, मला तुझ्यावर खूप खूप प्रेम वाटतंय. क्षणात मंजूने ओठ फुगवले. म्हणजे इतके दिवस प्रेम नव्हतंच का? ती रुसल्यासारखी म्हणाली. अर्जुन हलकंसं हसला. तसं नाही ग, पण आता हे सगळं अजून जास्त जाणवत आहे, असं म्हणत त्याने तिच्या कपाळावर हलकंसं चुंबन दिलं आणि दुसऱ्या हाताने त्यांच्या छोट्या बाळाच्या गालावरून प्रेमाने हात फिरवला. मंजू पुन्हा शांतपणे त्याच्या छातीशी येऊन बिलगली. क्षणभरानंतर अर्जुन तिच्या कानाजवळ अलगद कुजबुजला. माझी सखी म्हणून कायमची राहशील ना? त्याच्या आवाजातला अर्थ तिला नीट समजला. मंजूच्या ओठांवर हलकीशी स्मित उमटलं. ती आणखी त्याच्याजवळ सरकली आणि तिच्या त्या स्मिताचं प्रतिबिंब अर्जुनच्या चेहऱ्यावरही उमटलं. प्रेम म्हणजे नेहमी मोठमोठे शब्द नसतात. कधी ते रागात लपलेलं असतं, कधी काळजीत, कधी शांत मिठीत आणि कधी जेवलीस का या साध्या प्रश्नातही. मंजूला तिचं प्रेम मिळालं, अर्जुनला त्याची सखी. एकेकाळी एकमेकांकडे नीट पाहायलाही संकोच करणारे ते दोघे आज एका छोट्याशा जीवासोबत स्वतःचं सुंदर जग जगत होते. रेश्मा तिच्या संसारात आनंदी होती. लता आईच्या घरात पुन्हा हास्य भरलं होतं. आणि अर्जुन, तो अजूनही कधी कधी मुद्दाम मंजूला चिडवायचा, तिच्यावर रागावल्यासारखं करायचा. पण रात्री झोपताना तिला आणि त्यांच्या बाळाला मिठीत घेतल्याशिवाय त्यालाही झोप यायची नाही. त्या जुन्या झोपाळ्यावर अजूनही कधीमधी दोघं जाऊन बसायचे. फरक इतकाच होता. पूर्वी अर्जुन तिथे त्याच्या आजीच्या आठवणीत शांतता शोधायचा. आता तिथेच त्याचं पूर्ण आयुष्य त्याच्या शेजारी बसलेलं असायचं. मंजूच्या डोक्यावर हात फिरवत तो अनेकदा मनात म्हणायचा, उशिरा का होईना, पण योग्य व्यक्ती माझ्या आयुष्यात आली. आणि मंजू, ती प्रत्येक वेळी देवाजवळ एकच प्रार्थना करायची, हे सुख, ही माणसं आणि ही साथ आयुष्यभर अशीच राहू दे. त्यांची कथा इथे संपली असेल, पण त्यांचं प्रेम रोज मात्र नव्याने सुरू होत राहिलं. अशा प्रकारे आपल्या मंजूला तिचा प्राणनाथ भेटला. आशा आहे तुम्हाला आपली ही संपूर्ण कथा आणि या संपूर्ण कथेचे सगळेच भाग आवडले असतील. कसे वाटले मला कमेंट करून नक्की सांगाल अशी आशा आहे. सोबतच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटूया अशाच एका मनोरंजक कथेत.